राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील देवळफळी भागातील उड्डाणपुलावर आयशर आणि एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। दिनांक 13 जूनच्या मध्यरात्री सटाणा येथून गुजरातकडे जाणारा आयशर टेम्पो क्रमांक MH41 AU 8118 आणि सुरतकडून अमळनेरकडे जाणारी एसटी बस क्रमांक MH14 MH2688 लालपरी समोरासमोर धडकल्यानं आयशर टेम्पोचा चालक गंभीर जखमी झालाय। मध्यरात्रीच्या सुमारास 1 वाजता हा अपघात झाला असून मालेगाव येथील चालक गंभीर जखमी झाला। रात्रीच प्राथमिक प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव इथं रवाना करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे। अपघात एवढा भीषण होता की चालकाचे दोन्ही पाय कॅबिनमध्ये अडकले। स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले होते। अमळनेर डेपोच्या बसमधील कंडक्टरला किरकोळ दुखापत झाली होती। यावेळी आयशर टेम्पोचा पुढील भाग चक्काचूर झाला असून एसटी बसचा काचा फुटल्या असून पुढचा टायर जवळील भाग दाबला गेलाय। नवापूर पोलिसात आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचा पुढील तपास नवापूर पोलीस करत आहेत। शाहिद खान रात को 1 बजे एक्सीडेंट हुआ है। गाड़ी का अपघात टूटने से गाड़ी एक साइड नीचे गई है। ड्राइवर का नाम है शेख रफीक। ये गाड़ी काबू में नहीं होने से एसटी को टच हो गया। ये कुछ स्ट्रिंग रॉड टूटने से हुआ है। कितने बजे हुआ? लगा हुआ है। ड्राइवर का दोनों पैर फ्रैक्चर हो गया है। अच्छा, कहाँ से आ रहे थे आप? हम लोग सटाने से आ रहे थे। किधर जा रहे? गुजरात। अच्छा।